Hello friends, I am Ganesh Deshmukh and I welcome you in my video channel and its name is Learn English with Ganesh Deshmukh. Friends, this is an educational YouTube channel and videos coming on this channel are based on the syllabus of 11th and 12th standard textbook of English language. Friends, to get more videos, please don't forget to subscribe this channel. Friends, today's topic is what is mind mapping or how to create your own mind map. Friends, mind mapping has different definitions. So let us learn first what is mind mapping. Mind mapping is a graphical way to represent a certain idea or concept. So what do you learn? What is mind map means? Mind map is a graphical way to represent a certain idea or concept. Mind map म्हणजे काय आहे? A graphical way to represent म्हणजे सादर करणे a certain idea काही विशिष्ट कल्पना or concept संकल्पना ह्या ग्राफिकच्या माध्यमातून सादर करण्याचं साधन म्हणजे माइंड मॅप होय. म्हणजे आकृतीच्या साहाय्यानं ग्राफच्या साहाय्यानं आपण आपल्या मनातील कल्पना कागदावर उतरविणे याला माइंड मॅप असे म्हणतात. मग यासाठी सर्वप्रथम आपल्याला काय करावं लागतं? What we have to do, first of all, we have to generate thoughts. We have to generate ideas or concepts in your mind. And then choose a particular style, design, and represent the same. कोणतंही माइंड मॅप करण्यासाठी आपल्याकडे एक थॉट, एक आयडिया, एक कन्सेप्ट असावी लागते. एकदा का तुमच्या डोक्यात एखादा थॉट, एखादी कन्सेप्ट, एखादी आयडिया जर असेल, मग त्यानंतर स्टाईल किंवा त्याची डिझाईन कशी करायची हे आपण त्या ठिकाणी पाहू शकतो. पण एक विचार मनात आल्याशिवाय, एखादा थॉट आल्याशिवाय आपल्याला माइंड मॅपिंग करता येत नाही. कोणकोणत्या प्रकारचे माइंड मॅप्स असतात? द लिस्ट इज गिवन हिअर. टाइप्स ऑफ मॅप, माइंड मॅप्स. फर्स्ट वन फ्लो मॅप, सेकंड वन ब्रेस मॅप, थर्ड वन सर्कल मॅप, fourth one bubble map. So these are the types of maps that we can choose, but before it we need to generate an idea or concept in your mind. So let us learn first that what is mind map means. Friends, a mind map is simply a diagram. It is used to visually represent information. It is a powerful graphic technique that can be used to transform what is in your mind. अतिशय सोप्या शब्दामध्ये इथं सांगितलेलं आहे की माइंड मॅप म्हणजे काय? तर माइंड मॅप म्हणजे सिम्पली अ डायग्राम, एक साधी आकृती आहे. यूज टू व्हिज्युअली रिप्रेझेंट इन्फॉर्मेशन. त्यातून आपल्याला आपली माहिती इतरांपुढे मांडता येते. इट इज अ पॉवरफुल ग्राफिक टेक्निक. ही अतिशय शक्तिशाली टेक्निक आहे. दॅट कॅन बी यूज टू ट्रान्सफॉर्म व्हॉट इज इन युअर माइंड. तुमच्या मनामध्ये जे जे काही आहे ते सर्व मनातले विचार कागदावर उतरविण्याचं पॉवरफुल साधन
पॉवरफुल टेक्निक म्हणजे माइंड मॅप होय. आता या माइंड मॅपमध्ये आपण कोणकोणते एलिमेंट्स असतात, आपल्याला कोणकोणत्या गोष्टींची गरज माइंड मॅपिंग तयार करण्यासाठी निर्माण करण्यासाठी लागते त्याची लिस्ट इथं दिलेली आहे. What are the elements that are needed to create mind maps? The elements are here. The first one is central idea, second one branches, third one colors, fourth one keywords, and the last one is images. So these are the 5 elements. माइंड मॅप तयार करण्यासाठी कोणकोणत्या साधनांची गरज आपल्याला पडते. सर्वप्रथम आपल्याला आपल्या मनामध्ये एखादी मध्यवर्ती कल्पना, सेंट्रल आयडिया सुचायला हवी. एखादी कल्पना, एखादी संकल्पना किंवा एखादी गोष्ट आपल्या मनामध्ये आल्यानंतर आपण तिच्या ब्रँचेस, आपण तिच्या शाखा तयार करू शकतो. सेंट्रल आयडिया आणि ब्रँचेस झाल्यानंतर आपल्याला त्या वेगवेगळ्या कलर्समध्ये सादरीकरण त्याचं करायचं आहे. त्यामुळे वेगळ्या कलर्सची निवड आपल्याला करायची आहे. पुढे आपण पाहणार आहोत कसे कलर्स घ्यायचे. काही कीवर्ड्स आपल्याला लागतात आणि काही इमेजेस, काही शब्दांमधून स्पष्ट होत असताना त्याला अधिक व्हिज्युअलाइज करण्यासाठी काही इमेजेसची आपणास गरज असते. तर मित्रांनो, माइंड मॅपिंग तयार करत असताना आपणाला या 5 एलिमेंट्सची गरज आपल्याला भासते. या 5 एलिमेंट्सचा अभ्यास आपण आता इथे केलेला आहे. आणखीन आपल्याला काय करावं लागतं हे पुढच्या स्लाइडमध्ये आपण पाहतोय. मग माइंड मॅप हे तंत्र कोणकोणत्या गोष्टीसाठी वापरलं जातं. We use mind maps for note making. We use mind maps for brainstorming, for problem solving, for studying and memorizing, for planning, and for presenting information. माइंड मॅपचा वापर कशासाठी केला जातो थोडक्यात यादी इथं मी दिलेली आहे. यापेक्षा अधिक कारणांसाठी माइंड मॅपचा वापर होतो. काही उदाहरणादाखल इथं 5 ते 6 उदाहरणं मी दिलेली आहेत. माइंड मॅपचा वापर नोट मेकिंगसाठी केला जातो. माइंड मॅपचा वापर ब्रेनस्टॉर्मिंगसाठी केला जातो. माइंड मॅपचा वापर प्रॉब्लेम सॉल्विंगसाठी, वेगवेगळे प्रॉब्लेम्स असतात ते कसे सॉल्व्ह करायचे, कागदावर त्याची योग्य मांडणी करणे आणि त्यातून तो प्रॉब्लेम सोडवणे. माइंड मॅपचा उपयोग स्टडिंग अँड मेमरायझेशन, वेगवेगळ्या गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी आणि त्या गोष्टी आपल्या आठवणीत ठेवण्यासाठी माइंड मॅपचा उपयोग होतो. माइंड मॅपचा आणखीन उपयोग कशासाठी होईल, प्लॅनिंग, एखाद्या गोष्टीची आपल्याला प्लॅनिंग करायची असेल तर माइंड मॅपचा उपयोग होतो. उदाहरणार्थ प्लॅनिंगसाठी आपण जर घेतलं, समजा आपल्याला सहलीला जायचं आहे, समजा आपला वाढदिवस आपल्याला साजरा करायचा आहे, समजा वाढदिवस साजरा करायचा आहे ही गोष्ट आपल्याकडे जर असेल तर वाढदिवस साजरा करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची गरज असते हे कागदावर उतरविणे म्हणजेच माइंड मॅप असणे, माइंड मॅप करणे. आणि माइंड मॅपचा आणखीन एक उपयोग आहे, दॅट इज फॉर प्रेझेंटिंग इन्फॉर्मेशन. माहिती जी आहे ती माहितीचं सादरीकरण करण्यासाठी आपल्याला माइंड मॅपचा उपयोग होतो. आता असा हा माइंड मॅप कसा तयार करावा
यासाठी काही टिप्स दिलेले आहेत, त्या टिप्स आपण पाहतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय की माइंड मॅप म्हणजे नेमकं काय आहे. माइंड मॅपिंग इज अ वे ऑफ लिंकिंग की कन्सेप्ट. माइंड मॅपिंग इज अ वे ऑफ लिंकिंग की कन्सेप्ट. आपणास इथे समजून जाईल की माइंड मॅप म्हणजे दुसरं तिसरं काही नाही आहे, तर माइंड मॅप म्हणजे लिंकिंग की कन्सेप्ट. आपल्या मनामध्ये आलेल्या ज्या संकल्पना आहेत त्या संकल्पना एकमेकांबरोबर जोडणे आणि ते आकृतीच्या स्वरूपात सादर करणे, याला आपण माइंड मॅप म्हणतो. माइंड मॅपिंग इज अ वे ऑफ लिंकिंग की कन्सेप्ट. आपल्या मनामध्ये आलेली मुख्य संकल्पना हे कागदावर उतरवून त्याच्या जोडीला युजिंग इमेजेस, काही इमेजेसचा वापर त्यामध्ये करून, काही लाईन्सचा वापर करून, काही लिंक्सचा वापर करून आपल्या मनातील कल्पना आपण इतरांपुढे मांडतो किंवा कागदावर उतरवतो, त्याला आपण माइंड मॅपिंग असे म्हणतो. आता ह्या माइंड मॅपसाठी वेगवेगळ्या स्टेप्स आहेत. कोणकोणत्या स्टेप्स आपल्याला फॉलो करायच्या आहेत जेणेकरून आपल्याला माइंड मॅप्स तयार करता येईल आणि कोणकोणत्या प्रक्रियेतून जावं लागेल याची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पाहूयात. सर्वप्रथम आपल्याला माइंड मॅपिंग करायला घेतल्यानंतर सर्वात प्रथम कोणती गोष्ट करावी लागेल किंवा कोणत्या गोष्टीची गरज असेल यासाठी आपण आता इथं पाहतोय. तुम्हाला माइंड मॅपिंग करायला सांगितलेलं आहे, एक माइंड मॅप करायला सांगितलेला आहे किंवा परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न विचारलेला असेल, डेव्हलप अ माइंड मॅप. एखादा माइंड मॅप डेव्हलप करा, क्रिएट करा म्हणून सांगितलं असेल तर सर्वप्रथम पहिली स्टेप काय करावं लागेल, चूज द सेंट्रल वर्ड. माइंड मॅपिंग तयार करत असताना सर्वप्रथम आपणास एक मध्यवर्ती शब्दाची गरज असते. एखाद्या मध्यवर्ती कल्पनेची गरज आहे, एखाद्या मध्यवर्ती कन्सेप्टची गरज आहे. जोपर्यंत तो मध्यवर्ती शब्द मिळत नाही तोपर्यंत आपल्याला माइंड मॅपिंग करता येत नाही. आणि एकदा का तो मध्यवर्ती शब्द मिळाला, प्लेस इट इन द सेंटर ऑफ द डायग्राम. त्याला कागदाच्या मधोमध म्हणजे मध्यभागी आपण त्याला ठेवणार आणि तिथून त्याच्या ब्रँचेस आपण पाडणार आहोत. म्हणजे माइंड मॅपिंगची सर्वात पहिली प्रॉपर्टी कोणती आहे, तर सेंट्रल आयडिया किंवा सेंट्रल वर्ड ही आपल्याला सुचायला हवी आणि ती सुचत असते, ती काही फार अवघड नसते. या अगोदर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे माय बर्थडे, माझा वाढदिवस मला साजरा करायचा आहे. समजा ही कन्सेप्ट तुमची जर असेल तर ती कन्सेप्ट कागदाच्या मधोमध तुम्हाला घ्यावी लागेल. इथं आपल्याला या स्क्रीनवर दिसेल तुम्हाला की सेंट्रल आयडिया किंवा सेंट्रल शब्द हा इथे असा मध्यभागी तुम्हाला ठेवावा लागेल. आणि एकदा का मध्यवर्ती कल्पना सुचली की मग त्याला आपण काय करणार आहोत, डेव्हलप द रिलेटेड सब टॉपिक्स अराउंड द सेंट्रल आयडिया. आता दुसरा टप्पा आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. सेंट्रल आयडिया आपल्याला मिळाली, मग सेंट्रल आयडिया मिळाल्यानंतर त्या सेंट्रल आयडियाला असणारे काही सब टॉपिक्स, काही आपल्याला असणारे आयडिया असतात, त्या उपकल्पना आपण एक एक करून या पद्धतीनं लिहू शकतो. जसं आकृतीमध्ये आपल्याला इथं पाहता येईल की मध्यवर्ती कल्पना दिलेली आहे, त्याला काही 1 2 3 4 5 6 बाण दिलेले आहेत. आता आपण मध्यवर्ती कल्पना या ठिकाणी उदाहरणासाठी जर पाहिली तर माय बर्थडे. मग माय बर्थडे ही मुख्य कल्पना झाली.
आता आपल्याला काय सेकंड काय काय करायचं आहे, सब टॉपिक्स आपण लिहितो. आपण काय करणार आहोत, वाढदिवस आहे म्हणजे काय करणार आहोत, सर्वप्रथम काय लागेल, आपल्याला वाढदिवसाला केक लागतो म्हणून ऑर्डर द केक. हा सब टॉपिक आपला इथं तयार झाला. एका ठिकाणी आपण एक बाण जो दिलेला आहे, एका बाणा ठिकाणी आपण बुक केक हा एक सब टॉपिक आपण निवडला. वाढदिवसाला आणखीन काय लागेल आपल्यास, मित्रांना आमंत्रण देणं, आणि म्हणून दुसऱ्या ठिकाणी आपण लिहितो इन्व्हिटेशन्स. आता ते इन्व्हिटेशन्स कोणाला द्यायचे, काय द्यायची, हे सब टॉपिकच्या सब टॉपिकमध्ये आणखीन आपल्याला करता येईल. आणखीन आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, वाढदिवस आहे, नवीन कपडे आपल्याला घ्यायचे आहेत आणि म्हणून बाय न्यू क्लोथ्स तिसऱ्या ॲरोला आपण इथं लिहू शकतो. आणखीन काय करू शकतो, अरेंज अ पार्टी, एका पार्टीचं अरेंज आपण करू शकतो. असे वेगवेगळे सब टॉपिक्स म्हणजे मुख्य कल्पना तुमची माय बर्थडे आणि त्यावर आधारित असणारे सब टॉपिक्स आपण त्या सेंट्रल आयडियापासून वेगळे वेगळे करणार आहोत. आणि अशा पद्धतीनं ही आपल्या मनातली कल्पना आपण डेव्हलप करणे म्हणजेच माइंड मॅपिंग होय. पहिला मुद्दा आपण पाहिलेला होता सेंट्रल आयडिया, मध्यवर्ती कागदाच्या मधोमध तिला ठेवणे. दुसरा मुद्दा आपण पाहतोय डेव्हलप द रिलेटेड सब टॉपिक्स अराउंड द सेंट्रल आयडिया. त्या सेंट्रल आयडियाच्या सभोवताली तुमचे सब टॉपिक्स म्हणजे दुसऱ्या कल्पना, सेकंड थॉट तुमच्या मनामध्ये जो येतो तो सेकंड थॉट या ठिकाणी लिहायचा आहे. इथं आपल्याला आकृतीमध्ये आपल्याला पाहता येईल, इथं लाल अक्षरामध्ये आपल्याला दिलेलं आहे, लाल बबलमध्ये आपल्याला दिसेल किंवा लाल सर्कलमध्ये माय माइंड मॅप. इथे आपण माझा माय बर्थडे आपण इथं लिहितो. त्यानंतर आपल्या मनात येणारा पहिली आयडिया, बर्थडे नंतर ना आपल्याला बर्थडे करायचा आहे, मग आपल्याला काय काय करावं लागेल, फर्स्ट आयडिया येईल. दॅट फर्स्ट आयडिया यू हॅव टू राईट हिअर. इथं एक तुम्हाला फर्स्ट आयडिया स्क्रीनवर दिसेल, आपल्याला ही स्क्रीन या ठिकाणी पाहता येईल. इथं आपणास दिसेल दिस इज द फर्स्ट आयडिया. त्यानंतर आपण इकडं पाहतोय सेकंड आयडिया आपणास इथं दिसेल, थर्ड आयडिया, फोर्थ आयडिया. त्यानंतर फर्स्ट आयडियाला आणखीन काही सब आयडियाज आपल्याला आलेले आहेत, ते आपण अशा डेव्हलप केलेल्या आहेत. सेकंड आयडियाला काही सब आयडिया आलेल्या आहेत, त्या आपण डेव्हलप केल्या. थर्ड आयडियाला ज्या आल्या त्याही केल्या, फोर्थ आयडियाला ज्या आल्या त्याही केल्या. अशा प्रकारे वेगवेगळ्या आयडिया आपण या ठिकाणी डेव्हलप करत राहायच्या आहेत. रिपीट द सेम प्रोसेस फॉर द सब टॉपिक्स. सब टॉपिकसाठी सुद्धा हीच प्रोसेस आपल्याला फॉलो करायची आहे. त्यामध्ये आणखीन काही उपमुद्दे आले असतील तर त्या उपमुद्द्यांसाठी म्हणजे आणखीन काही सब टॉपिक त्यात असतील, त्या सबच्या सब टॉपिक्सला किंवा सब टॉपिक्सला आपण अशा प्रकारे ब्रँचेस पाडून आपण आपले विचार कागदावर उतरविणार आहोत. मगाशी आपण चर्चा केलेली ती तर माइंड मॅप. इथं लाल रंगामध्ये आपण माय बर्थडे लिहिला. फर्स्ट आयडिया आपल्या डोक्यामध्ये काय आली, आपण मित्राला इन्व्हिटेशन देणार आणि म्हणून लगेच इथं आपण लिहिलं फर्स्ट आयडिया इन्व्हिटेशन. दुसरी आयडिया आपल्या मनामध्ये काय आलेली आहे, आपल्या मनामध्ये आपल्याला केक बुक करायचा आहे बर्थडेसाठी. सेकंड आयडियामध्ये आपण इथं लिहिलेला आहे केक, बुक अ केक. तिसरी आयडिया आपल्याला काय करायची आहे, लोकांना पार्टी द्यायची आहे म्हणून अरेंज पार्टी, तिसरी आयडिया. चौथी आयडिया तुमच्यामध्ये काय आलेली आहेत, नवीन कपडे आपल्याला घ्यायचे आहेत, न्यू क्लोथ्स आपण चौथं लिहिलं. आता पहिली आयडियामध्ये फर्स्ट आयडियामध्ये आपण इन्व्हिटेशन, आता इन्व्हिटेशन कोणाकोणाला देणार आहोत, आपण फ्रेंड्स, पहिला एक सब टॉपिक, त्या सब टॉपिकमध्ये आपण गेलं फ्रेंड्स. त्यानंतर रिलेटिव्ज, आणखीन कोणाला देणार आहोत, फ्रेंड्सला दिले, रिलेटिव्सला दिले, कलिग्स, तुम्ही जर नोकरी करत असाल तर त्यांना आपण आपल्या कलिग्सला देतोय, काही अधिकाऱ्यांना द्यायचं असेल तर ऑफिसर्स. अशा वेगवेगळ्या प्रकारचे हा मेन फर्स्ट विचार म्हणजे मेन कन्सेप्ट आपली इथं लाल रंगात. या निळ्या रंगामध्ये आपल्याला फर्स्ट आयडिया दिसेल आणि त्याच्यानंतर जी फर्स्ट आयडिया आहे ती तुमचा सब टॉपिक झाला.
त्या फर्स्ट आयडियाला ज्या काही आणखीन विचार आपल्याला सुचतात ते तुमचे सब टॉपिक झाले. अशा पद्धतीने आपल्या मनातील विचार डेव्हलप करत पुढे जायचे आहे. नेक्स्ट पॉइंट इज हिअर, यूज कलर्स सिम्बॉल्स कॉन्शियसली. आपण जेव्हा मध्यवर्ती कल्पना निवडली, त्यानंतर त्याचे सब टॉपिक्स निवडले, सब टॉपिकचे पुन्हा सब टॉपिक्स आपण निवडले. आता हे सर्व करत असताना तुमची डायग्राम किंवा तुमचा ग्राफ हा नीटनेटका आणि दिसायला सुंदर आणि इतरांना समजायला सोपा होण्यासाठी आपणास त्या ग्राफमध्ये काही कलर्स, काही सिम्बॉल्सचा वापर करता येईल. फॉर एक्झाम्पल, आपण इथं स्क्रीनवर पाहतोय, समजा वेगवेगळ्या प्रकारचे टॉईज आपल्याला त्या ठिकाणी काही गिफ्ट आपल्याला आलेले असतील. ते गिफ्ट कोणते असतील तर टॉईज आलेले. टॉईजमध्ये कोणकोणते प्रकार आहे? टॉईज हा तुमचे सेकंड आयडिया. त्या टॉईजमधला पुन्हा आला रोबो, हा थर्ड आयडिया आला. योयो, जम्प रोप, बायसिकल, कार, ट्रेन, डॉल, टेडीवेअर. हे आपण इथं दोन्ही केलेले आहेत. सिम्बॉल्स दिलेले आहेत, कलर्स पण दाखवलेले आहेत, त्याचे इमेज पण दाखवलेले आहेत. म्हणजे पूर्ण इमेजेस त्या ह्याच्या त्याखाली आपण अक्षरात लिहिलेलं आहे, पण त्यांना त्याची इमेज पण आपण तिथं दाखवलेली आहे. अशा प्रकारे आपल्याला कलरचा, सिम्बॉल्सचा वापर करून आपली माइंड मॅपिंग हे व्यवस्थित करायची आहे. पुढची स्टेप, पुढची पायरी आपल्याला विचार दिलेली आहे, कीप टॉपिक लेबल्स ॲज शॉर्ट ॲज पॉसिबल. जी नावं आपण या ठिकाणी दिलेली असतात ती नावं अतिशय संक्षिप्तपणे द्या, लांब लचक देऊ नका. म्हणून इथं सांगितलेलं आहे कीप टॉपिक लेबल्स, म्हणजे टॉपिकचं नाव आय सेलिब्रेट माय 30th बर्थडे, माय 16th बर्थडे, माय 17th बर्थडे. इतकं मोठं लिहिण्याच्या ऐवजी आपण काय लिहिणार आहोत? माय बर्थडे, हे शॉर्टमध्ये. अशा पद्धतीनं लेबल्स पुढे आपण जे टॉपिकला आणि सब टॉपिकला देणार आहोत ती शॉर्ट निवडावीत. मग शॉर्ट म्हणजे किती असावे? अ सिंगल वर्ड ऑर ओनली अ पिक्चर. एखादा शब्द असावा किंवा शब्दाच्या ऐवजी एखादा चित्र. जर एखादं चित्र आपल्याला तिथं देता आलं तर चित्र फार बोलकं असतं, तुम्ही इथं चित्रसुद्धा देऊ शकता. पुढची स्टेप पाहतोय आपण काय करतोय. आता आपल्याला आपला माइंड मॅप हा जवळजवळ पूर्ण झालेला आहे. आता पूर्ण झाल्यानंतर आपण काय करणार आहोत? तर आपल्याकडे जे टेक्स्ट आपण निवडलेले आहे त्या टेक्स्टची साईज आपण वेगवेगळे करतोय. कारण सर्वात प्रथम सेंट्रल वर्ड, मुख्य शब्द होतो, त्याची साईज मोठी असते. त्यानंतर त्यापेक्षा थोडं लहान आपण त्याचा सब टॉपिक करतो. त्यानंतर त्यापेक्षा लहान त्या सबचे सब टॉपिक करतो. असं करत असतानाच वेगवेगळ्या ब्रँचेससाठी वेगवेगळे कलर्स वापरतोय आणि त्याची एक अलाइनमेंट आपण करून घेणार आहोत. सो व्हॅरी टेक्स्ट साईज, कलर्स अँड अलाइनमेंट. व्हॅरी द थिकनेस अँड लेंथ ऑफ द लाईन्स. ज्या रेषा आपण आत ओढणार आहोत त्या रेषांची जाडी, लांबी, रुंदी हे सर्व एकत्रितपणे करून त्याची अलाइनमेंट करायची आहे. हा आपला अंतिम टप्प्यापर्यंत आपण माइंड मॅपिंगच्या आलेलं आहोत. आणि आता अंतिम टप्प्याला जेव्हा आपण आलेलो आहोत तेव्हा पुन्हा एकदा आपण लिस्ट पाहणार आहोत की आपण काय काय करणार आहोत. सर्वप्रथम आपल्याला काय घ्यायचं आहे? पुन्हा एकदा फायनल रिकॅप. माइंड मॅपिंग करत असताना सर्वात पहिली गरज, एक सेंट्रल वर्ड आपणास घ्यायला हवा. मध्यवर्ती शब्द आपण त्यासाठी घेतलेला आहे माय बर्थडे. त्यानंतर ह्या स्टेप्स आपण वापर करतोय. सर्वप्रथम मध्यवर्ती कल्पना किंवा मध्यवर्ती शब्द घेतोय, कागदाच्या मधोमध आपण लिहितोय. इथं आपल्याला दाखविलेला आहे. कागदाच्या मधोमध तो शब्द लिहिल्यानंतर आपण काय करतोय? डेव्हलप द रिलेटेड सब टॉपिक. आपण त्याच्याशी असणारे सब टॉपिक आपण डेव्हलप करतोय.
म्हणजे त्या मध्यवर्ती कल्पनेनंतर दुसरा विचार तुमच्या मनात जो येतो तो सेकंड थॉट, थर्ड थॉट, म्हणजे एक एक थॉट आपण लिहितोय. सेंट्रल आयडिया लिहिली माय बर्थडे, त्यानंतर लगेच आपण लिहिलं इथं पहिला विचार काय आला, इन्व्हिटेशन देणे. दुसरा विचार काय आला, बर्थ गिफ्ट सॉरी आपण केक केक आणणे. तिसरा विचार आपण काय करतो, कपडे आणणे. चौथा विचार काय करतो. असे वेगवेगळे विचार आपण या ठिकाणी मांडायचे आहेत. हा दुसरा टप्पा तुमचा झाला. त्यानंतर तिसरा टप्पा आपण लगेच करतो. तीच प्रोसेस आणखीन ते सब टॉपिक आपण तयार केले असतील तर आपण लिहितोय. उदाहरणार्थ कपडे कुठले घ्यायचे असतील तर कपडे हा तुमचा सेकंड. फर्स्ट आला त्याचा सब टॉपिक आपण घेतो, उलन ड्रेस आहे, कॅज्युअल ड्रेस आहे, फॉर्मल ड्रेस आहे, फंक्शनल ड्रेस आहे. असे सब टॉपिक आपण त्या ठिकाणी करू शकतो. त्यातला कुठला घ्यायचा ते आपण तुम्ही ठरवणार आहात. त्याला आपण सब टॉपिक म्हणतो. एकदा सब टॉपिक तयार झाल्यानंतर आपल्याला जे आपण वेगवेगळे कच्चं काम केलेलं आहे त्याला आता कलर करायचे आहेत. आपल्याला वेगवेगळ्या रंगात आपल्याला ते लिहायचं आहे. ते करत असताना जिथं जिथं नावं लिहिले तर जे इमेजेस किंवा सिम्बॉल आपल्याला देता आले तर आपण ते देणार आहोत. एकदा सिम्बॉल्स आपण दिल्यानंतर प्रत्येक ठिकाणी दिलेलं जे लेबल आहे ते लेबलची जी नावं दिलेली आहेत ते शॉर्टमध्ये लिहिण्याचं काम करतोय, जेणेकरून आपल्याला इतरांमध्ये इतर ठिकाणी आपल्याला भरपूर लेखन करायचं असल्यामुळं एक शब्द दुसऱ्या शब्दामध्ये जाऊ नये याची खबरदारी आपण या ठिकाणी घेतोय. आणि शेवटचा आणि अंतिम टप्पा आपण आता या ठिकाणी पाहणार आहोत. तो म्हणजे वेगवेगळे सर्वात मोठा शब्द जो आहे तो म्हणजे पहिली मध्यवर्ती कल्पना. त्यानंतर त्यापेक्षा थोडासा लहान शब्द आपण घेणार आहोत. तो म्हणजे तुमचा फर्स्ट थॉट म्हणजे सब टॉपिक. त्या सब टॉपिकपासून आणखीन तुमच्या मनात आणखीन काय आलं तर त्या सब टॉपिकचा आणखीन सब टॉपिक तो आणखीन लहान घेतोय. प्रत्येकासाठी वेगवेगळे कलर्स वापरतोय. प्रत्येक अक्षराची साईज हे संपूर्णपणे आपण अलाइनमेंट त्याची करून घेणार आहोत. आणि अशा प्रकारे कागदावर आपल्या मनात आलेले विचार आकृतीच्या साहाय्याने मांडायला आपण सज्ज झालेलो असू. मित्रांनो, माइंड मॅपिंग आपण आता शिकलेले आहोत. आता कोणताही विषय आला तर आता न घाबरता आपण आता माइंड मॅपिंगसाठी सज्ज होणं गरजेचं आहे. फ्रेंड्स, नाउ टेक अ पेन अँड नोटबुक अँड बी रेडी टू क्रिएट युअर ओन माइंड मॅप. या व्हिडिओमध्ये पाहिलेल्या माहितीनुसार, पाहून ऐकलेल्या माहितीनुसार हातामध्ये पेन कागद घ्या आणि कोणत्याही विषयावर तुम्हाला स्वतःचा माइंड मॅप तयार करा. परीक्षेत यासाठी मार्क असतात आणि हे मार्क सहजासहजी आपल्याला मिळतात. आणि म्हणून माइंड मॅपचा वापर करून एखादे नवीन क्रिएशन तुम्ही करू शकता. फ्रेंड्स, इफ यू लाईक दिस व्हिडिओ, डू राईट इन द कमेंट्स अँड डोंट फॉरगेट to subscribe. Thank you very much.